श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान रहाटगाव आणि महाराष्ट्र वारकरी महामंडळ जिल्हा अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारी 2026 मध्ये त्रिमूर्ती शताब्दी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवाच्या पूर्वतयारी आणि नियोजनाबाबत माहिती देण्यासाठी श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। रहाटगाव संस्थानच्या वतीने या महोत्सवाचे स्वरूप आणि आयोजनाबाबत सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे। वारकरी संप्रदाय आणि समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा वारसा जपणारा हा सोहळा अमरावतीकरांसाठी पर्वणी ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे। या महोत्सवाच्या नियोजनासाठी दोन्ही संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत। समर्थ रामदास स्वामी संस्थान व महाराष्ट्र वारकरी महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिमूर्ती शताब्दी महोत्सव प्राणप्रतिष्ठा उत्सव या ठिकाणी होतोय, जो अत्यंत महत्त्वपूर्ण विदर्भाच्या भूमीकरता आहे। ज्यामध्ये अनुक्रमाने जर का पाहिलं तर 7 आणि 8 तारखेला परमपूज्य स्वामी आचार्य गोविंद गिरीजी महाराज 4 ते 10 फेब्रुवारीपर्यंत रामायणाचार्य हरिभक्तीपरायण गुरुवारी श्री रामराव महाराज ढोक यांच्या मुखातून श्रीरामकथा आणि देवनाथ मठाचे मठाधिपती परमपूज्य स्वामी श्री जितेंद्रनाथ स्वामी महाराज यांच्या मुखातून उद्बोधन दिनांक 6 तारखेला दुपारी 4 ते 5:30 या दरम्यान होणार आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातली अत्यंत विद्याविभूषित साधक हृदय अशी असणारी ही सगळीच्या सगळी अत्यंत महनीय व्यक्ती या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून दररोज 7 ते 9 पर्यंत, ज्याच्यामध्ये हरिभक्तीपरायण जवंजाळ बाबा आहेत, त्याच्या संगतीमध्ये उमेश महाराज दशरथी आहेत, त्यांच्या समवेतच या सगळ्या प्रसंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज वाघ, हरिभक्तीपरायण रामायणाचार्य संजय महाराज पाचपूर, त्यांच्या समवेतच हरिभक्तीपरायण श्री ज्ञानेश्वर माऊली शिंदे आळंदीकर आणि हरिभक्तीपरायण ॲडव्होकेट डॉक्टर श्री जयवंत महाराज बोधले पंढरपूर आणि दशरथी महाराज आदरणीय हरिभक्तीपरायण श्री उमेश महाराज दशरथी आळंदी देवाची यासारख्या अत्यंत महनीय आणि विद्यामान मंडळींची कीर्तन परंपरा त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना लाभणार आहे। त्याच्यामध्ये भरघोस पद्धतीने सगळ्या भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये आहेच। तो या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत समितीतल्या असणाऱ्या महनी व्यक्तींच्याद्वारे आणि त्यांच्या समवेतच सगळी समिती आणि पूर्ण परिवार या पद्धतीने एकत्रित कार्य करत आहे। काय आव्हान असेल आपल्या भाविकांना? आव्हान याच पद्धतीचं असेल की आपण सगळ्यांनी या मेजवानीचा आनंद घ्यावा, जो कार्यक्रमाच्या करता लागणारा उत्स्फूर्त प्रतिसाद संख्येचा असावा आणि प्रत्येकाने श्रवणाचा लाभ अधिकाधिक घ्यावा। बाकी सर्व गोष्टींच्या करता ज्या ज्या काही गोष्टी तनमन धनाने अपेक्षित आहेत त्या ठिकाणी होतच आहेत आणि ती सगळेजण मंडळी करतीलच। त्याच्याबद्दल आवाहन म्हटल्यापेक्षा हे सगळ्यांनी कर्तव्य समजून त्या ठिकाणी यावं आणि सगळ्यांनी या कार्याला भरघोस मदत करावी एवढी अपेक्षा आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।